पहाटेला कोंबडा रवला पहाटेच्या पारी दारी वासुदेवाला पहाटेच्या पारी दारी वासुदेवाला देव पुरवेला पहाटेला आला कोंबडा रवला पहाटेच्या पारी दारी वासुदेवाला पहाटेच्या पारी दारी वासुदेवाला देव पुरवेला पहाटेला आला कोंबडा रवला पहाटेच्या पारी दारी वासुदेवाला पहाटेच्या पारी दारी वासुदेवाला साध सुंदर करून भारी आम्ही बाई निघालो बाजारी गवळ्याच्या आम्ही पोरी घेऊन माठ डोईवरी गवळाच्या आम्ही पोरी घेऊन माठ डोईवरी गवळाच्या आम्ही पोरी घेऊन माठ डोईवरी उदळी तरंग धनुचे रवी किरणाला गोप जागा झाला पहाटेच्या पारी दारी वासुदेवाला पहाटेच्या पारी दारी वासुदेवाला रवेला पहाटेला आला कोंबडा रवला पहाटेच्या पारी दारी वासुदेवाला 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 या मथुरे नगरीचा राजा कोण कोण विहराच्या मिळवण्यासाठी माझे विश्वासू सरदार बाणासूर आणि नरकासुराच्या मदतीने या मथुरे नगरीचे राजा म्हणजेच आमचे वडील भोजवंशी राजा उग्रसेन यांना बंदिस्त करून कारागृहात टाकले आणि स्वतःला या राजगादीवर राजा म्हणून घोषित केले. आज मी खूप खुश आहे. माझी लाडकी बहीण देवकीचा विवाह गोकुल नगरीचा सरदार वासुदेव याच्याशी झाला. आज मी खूप खुश आहे. देवकी, आज तू हे माझं वैभव हे राजमहल सोडून कायमशी निघून जाशील. बंधू, मला तुमची खूप आठवण आहे. बंधू, आता विलंब न करता आम्ही मला निरोप देतो. होय देवकी, वासुदेव, माझं माझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे. मी माझ्या आवडत्या रथातून तिची पाठवणी करीन. वासुदेव, तुम्ही तुमच्या बहिणीवर एवढा विश्वास ठेवलाय, माझ्यासाठी हे सौभाग्याची गोष्ट आहे. होय वासुदेव, चला तर मग तुमची मी पाठवणी करतो.
चला. भगवंत साधू संतांचा वध करणाऱ्या कंसा, तुला काय वाटलं? तुला काय वाटलं? तुझ्या अत्याचाराविरुद्ध कोणी उभे टाकणार नाही काय? पण तुझाच मृत्यू तुझ्याच घरी जन्म घेणार आहे. देवतेच्या गर्भातून जन्म घेणारा 8वा पुत्र तुला यमसदनी पाठवणार आहे. तुला यमसदनी पाठवणार आहे. जर माझीच बहीण माझ्या मृत्यूचं कारण ठरणार असेल तर मी हिला आता इथेच्या इथं संपवून टाकतो. असं मारू नका, हवं तर मला मारा. या राजगादीसाठी मी माझ्या वडिलांना संपवलं तर हिला काय तुला संपवून टाकतो आणि समजदार संपवून टाकतो. बंधू, असं करू नका. मी तुम्हाला वचन देते, माझ्या पोटातून जन्मलेले प्रत्येक मूल मी तुला स्वाधीन करेन. मला मारू नका. मग ठीक आहे, तुमच्या नजरेसमोर तुमच्याच मुलांना मारून मी तुमचं मरण बघेन. कोण आहे रे तिकडे? कशी आज्ञा महाराज? रामभाऊ सेवकांनो, यांना आत्ताच्या आत्ता बंदिस्त करून कारागृहात टाका. भाऊराया, असं करू नका. मी तुमची बहीण आहे. अरे रामभाऊ सेवकांनो, अजून गेला नाही. माझ्या नजरेसमोरून यांना आत्ताच्या आत्ता घेऊन जा. त्याला मारणं शक्य आहे. शक्य नाही, अशक्य आहे. बंदिस्त करून कंस साधू संत यांच्यावर अत्याचार करू लागला. त्याच्या दैत्यगणाने भगवंतावर भक्ती करणाऱ्यांस ठार मारण्यास सुरुवात केली. त्यातच कंसाने देवकीच्या 7ही बालकांची तिथल्या दगडी भिंतीवर आपटून हत्या केली. वैद्य अष्टमीची रात्र, बाहेर मुसळधार पाऊस. त्याच रात्री देवकीच्या पोटी 8वे बाल जन्माला आले. हे कंसाला समजताच तो क्रूर राक्षस तिलाही मारण्यास धावला. परंतु ती त्याच्या हातातून निसटली आणि गगनात जाऊन कडाडणाऱ्या विद्युत रूपात प्रकटली आणि म्हणाली, हे दृष्ट कंसा, तुझा नाश करणारा वैरी गोकुळात वाढत आहे. ही शापवाने उच्चारत ती वीज अदृश्य झाली. कंसाला चांगलेच करून चुकलं होतं की आपला नाश करणारा वैरी गोकुळात आनंदात वाढत आहे. गोकुळात आनंदात वाढत आहे. बंद करा तो आवाज. काटा गोकुलचा पोर कृष्णा, त्याला मी असा पाय झाली चढून मारेल. माझ्याकडे असे अगणित गूढ दैत्य आहेत, पण थोडं काम नाजूक आहे. कोणाला न समजताच हे काम तर काटा कृष्णाचा काटा काढला पाहिजे. पण कोण करेल हे काम? हा माझी बहीण पुतना. हो पुतना, कुठे माझी पुतना? कोणाची चिंता तुम्हाला वासत आहे महाराज? होय पुतना, त्या देवकीच्या लग्नामध्ये एक आकाशवाणी झाली. त्या आकाशवाणीनुसार तिच्या 8व्या पुत्राच्या हातातून माझा मृत्यू होणार आहे. पण ते असताच
आम्ही तिच्या 8ही पुत्रांना यमसदनी पाठवलं पुतना. मग महाराज आता तुम्हाला कोणाची चिंता भासत आहे महाराज? पुतना एवढा कडक प्रतिबंध असताना काय माहित कसं झालं, पण असं कधीच होत आहे की माझा मृत्यू करणारा तो कृष्ण गोकुलात वाढत आहे. मग महाराज मी आताच्या आता गोकुळात जाते आणि ते काळच्या बुद्धाला ठार मारते. होय पुतना, तुम्ही आज काय करता? आणि त्या काळ्या कृष्णाचा काटा काढा पुतना. कशी आहे ते महाराज? कृष्णा काय पुतना राक्षसीन तुझ्या काटा काढेल कृष्णा. आहे का घरी? कोण आहे? आले आले. हे देवी, मी तुम्हाला ओळखलं नाही आणि या अगोदर कधी पाहिलंही नाही. हो माते, मी इथली नसून मथुरेहून आले आहे. माझे पती थोर श्रेष्ठ विद्वान परमसिद्ध ब्राह्मण आहेत. त्यांच्या दिव्य दृष्टीतून असं दिसून आलं आहे की गोकुळात नंदराज यांच्या घरी एक महान परमात्मा जन्माला आला आहे, ज्याचं दर्शन खूप मंगलकारी आहे. स्वागत आहे देवी. माझा काना आहेत मुली खूप हुशार. माझ्या बाळाला कोणाची नजर न लागो. माते, माझे तपस्वी पती यांच्या तपस्याच्या साहाय्यातून मला 2 वर प्राप्त झाले आहेत. एक असा की माझा आशीर्वाद कधी निष्फळ नाही जाणार, आणि दुसरा असा की माझ्या या स्तनातून नेहमी अमृतरस प्राप्त होते, जे प्यायल्याने तुझा पुत्र अमर होईल. माते अमर. माझं भाग्य तोर मुळी देव माते, हा योग माझ्या पुत्राच्या नशिबी आला. दे माते. देवी थांबा, पाणी घेऊन येते. मी पुतना. मला या गवळणीच्या रूपात कोणी ओळखलेलं नाहीये, आणि याचाच फायदा घेत मी एका कृष्णाला ठार मारणार आहे. चल चल, तुला दूध पाजते. काना काना काना, तुला लागलं तर नाही ना? काना, तुला लागलं तर नाही ना? म्हणून यापुढे कधी कोणत्याही परिस्थितीच्या हाती माझ्या बाळाला देणार नाही. चल चल, तुला मी झोपवते. चल. आमदार साहेबांनी या ठिकाणी 10,000 रुपयाचं बक्षीस दिलं आहे, तरी मंडळ त्यांचं शतशः ऋणी आहे. धन्यवाद. कराग सख्यानो ही तयारी, डोईवरी घेऊन या गागरी. हो कराग सख्यानो ही तयारी, डोईवरी घेऊन या गागरी. हो कराग सख्यानो ही तयारी, डोईवरी घेऊन या गागरी. हो कराग सख्यानो ही तयारी,
राला पाना फुटला त्या गाईला हो पाहुनिया वाच राला पाना फुटला त्या गाईला हो राग सगळ्यानो इथे आली डोईवर घेऊन या घागरी हो राग सगळ्यानो इथे आली डोईवर घेऊन या घागरी झाला उशिरा आज फार या गतरोनी शृंगार साज झाला उशिरा आज फार या गतरोनी शृंगार साज रवी आला माथ्यावर जाऊ बाजाराला बरोबर हो रवी आला माथ्यावर जाऊ बाजाराला बरोबर हो राग सगळ्यानो इथे आली डोईवर घेऊन या घागरी हो राग सगळ्यानो इथे आली डोईवर घेऊन या घागरी राग सगळ्यानो इथे आली डोईवर घेऊन या घागरी हो राग सगळ्यानो इथे आली डोईवर घेऊन या घागरी आज बाई खूपच उशीर लावलात. हो ग सूर्य माथ्यावर कधी आला समजलंच नाही ग. अगं समजेल तरी कसं ग तुला तो नवरा लवकर सोडेल तेव्हा ना. बाई रे मला तरी बाई वाटते का नाही तुझं लग्न झालं ना तर तू घराच्या बाहेर सुद्धा पडणार नाही. हो ग बस झाली ग तुमची पानसटगिरी. अगं राधे अगं मी पण येणार नाही ग अगं अगं निघालात का हो हो अगं अगं तू मावशीची सून ना ग. अगं हो काय ग नाव तुझं? माझं नाव रेवा. काय बाई जल्ली आजकालची नाव. अगं आमच्याकडे ना रस्त्याच्या कडे लेवा बोलतात ग. माझ्या बाबांनी माझं नाव आवडीने ठेवलंय. खरंच बाई तिच्या बाबांच्या ओढ ना खूप वेगळे आहे. विचार करा तिच्या आईचं नाव काय असेल बरं. अगं असेल काहीतरी दगड दोंड्यावरून. अगं राधे बघ ना ग कसे माझ्या नावावरून मला चिडवतात बघ. अगं गप्प बसा ग तुम्ही. आधी तेवढा उशीर झाला त्यात अजून वेळ वाढवू नका ग. अगं रेवा यांना काय समजणार बघ. काळानुसार माणसाने बदललं पाहिजे बघ आणि यांचं आपलं तेच ते जुनं. हा 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 तू तर लयच समजूदार ना. होय तर अगं हिरे तुझं मडकं तर बघ त्याला किती पोक आले. अगं हो माझ्या माठाला किती जरी पोका आली ना तर मी ती काढून घेते. हा अगं मग मी काय म्हणते माझ्या पण माट्याला पोकडून देतेस का. तुला कधी कोण कुसे कुठे पोक काढतं ना ते समजेल हलू हलू. बस झालं का तुमचं. एक संपली की दुसरी. तुमची ही भांडणं माझ्यानं नाही बाबा आवरायची. आणि तुमच्या नादात मी मथुरेची वाट पण विसरून जाईल. त्यापेक्षा मी मावशीलाच बोलावते. पण ती अजून आली कशी नाही. हो ग राधे बोलव. अगं रेवा तुझी सासूबाई कुठं आहे म्हणजे मावशी कुठं आहे का. अगं पण ती कशाला हवी थेरडी पडली असेल नवऱ्यासोबत गुलू गुलू करत. हो हो मावशी कशाला होत प्रत्येक वेळी. मी आहे ना. अगं तू आहेस ग पण यांच्यामध्ये तू पण सुरू होतेस ना भांडण करायला. मग बाजारी जायचं राहिलं बाजूला. हो हो हाक मार भाऊ. अगं हो राधे आपल्या बरोबर एक जाणता माणूस हवा बघ. अगं हो ग मला त्या रस्त्याने जायला खूप भीती वाटते ग. खूप घाबरते. नाही ठीक आहे तर हिरे तूच आवाज दे भाऊ. बरं बरं देते हा. अगं हे मावशे म्हातारे थेरडे आहेस तरी कुठे. म्हातारे कोणाचा जीव चाललाय ग मला म्हातारे बोलते. अगं मावशे मी हिरा आम्ही सर्व पोरी बाजारी चाललोय बघ. तू पण येतेस का. अरे देवा निघालात का. अगं आले हा. अगं गरम झालंय ते थंड करून येते. अगं दूध ग मेलीनो. अगं ते थंड करते आणि नवऱ्याला जेवून येते. आले
बाजारला या मावशीनं केला शृंगार हा सारा थाटामाटात जाते मी बाजारला करून तयारी येते ग बाई काम करा दे करू नको गाई करून तयारी येते ग बाई काम करा दे करू नको गाई या मावशीनं केला शृंगार सारा थाटामाटात जाते मी बाजारला या मावशीनं केला शृंगार सारा थाटामाटात जाते मी बाजारला लाली होताची लाली वसरली बाळी शोभली कानाला बाली शोभली कानाला बाली शोभली कानाला गोरी माईला गोरी कचरा सुगंध सारा धडवडला सुगंध सारा दळवळला सुगंध सारा दळवळला मेथी मात्याचा हाती चुडा तो भरिला काटा माटात जाते मी बाजारला मेथी मात्याला हाती चुडा तो भरिला काटा माटात जाते मी बाजारला तयारी येते ग बाई काम करा दे करू नको गाई करून तयारी येते ग बाई काम करा दे करू नको गाई या मावशीनं केला शृंगारा सारा थाटामाटात जाते मी बाजारला या मावशीनं केला शृंगारा सारा थाटामाटात जाते मी बाजारला या मावशीनं केला शृंगारा सारा थाटामाटात जाते मी बाजारला या मावशीनं केला शृंगारा सारा थाटामाटात जाते मी बाजारला जमले ग बा जमले अगं मावशे काय आहे तुला रोज रोज उशीर कधीतरी आमच्या अगोदर ये बाबा आवरून. बाय तुझा जीव केवढा मला उठायचे आता खरा जीवाला काहीतरी खात जा. हो हो मावशे. अगं तुमच्यासारखं आहे वय अगं भरलेला माठ उचलून आणायला. अगं मला रात्रीपासूनची सकाळपर्यंत सगळी कामं आटपून यावी लागतात बघ. मग आहे ना मग सुनबाई ही काय? ही सटवी. अगं ही सटवी काय कामाची आहे? अगं सकाळी उठली की अर्धा एक तास लाली पावडर लावण्यात जातो आणि मला मदत करते. जसं काय घरातलीच कामं तिलाच येतात नवऱ्यासोबत नुसती धुडगुत घालत असते. अगं मी नवऱ्यासोबत ना काम करत असते. अगं वेळे कामाबद्दल बोलत असते. या सटवीचं काय ऐकता तुम्ही? अगं राधे तुला म्हणून सांगते हिच्या मुलाने लग्नाआधी काय सांगितलं 5 तोल्याची गांथन बनवून दे. अगं 5 तोला कसलं ही बघ 100 रुपयाची दादाच्या मागे आणि बोलला काय माहितीये का महालात ठेवेन. महाल कसलं त्यांच्या घरात पाऊस आला ना की पाऊस घरी पडतोय की बाहेर पडतोय तेच समजत नाही बघ. माझं आयुष्य बरबाद झालंय. आली मोठी. अगं ही स्वतः म्हशीच्या गोठ्यात राहायची. अगं माझ्या पोरानं लग्न केलं ना म्हणून तुला हे सटवे ना हे दिवस बघायला भेटते. अगं मीच होते ना म्हणून अजून अगं सटवे तू होतीस आणि माझ्या घरात येऊन माझ्या पोराला वाया गेलं हे केलं. मीच होते ना म्हणून अजूनपर्यंत अगं टिकले. सटवे या पातळ कमरेनं आहे ना माझ्या पोराला फसवली. तो पण कसा भुलला ना तुझ्या या रूपाला काय माहिती. अगं सटवे तू जा माझ्या घरात. अगं माझ्या घराचं वाईट झालं. बस झालं का तुमचं पाठी हो ग. अगं मावशे बस झालं तुमच्या घरच्या गोष्टी. आधी तर एवढा उशीर झाला त्यात अजून वेळ वाढू नको. आपल्याला मथुरेच्या बाजूला जायला खूपच उशीर झालाय बघ. अगं हो ग बाजाराला जायचं. अगं मग हे उठला माग चला. मावशे अगं ही तुझी सून नाही ग होय. मग तिला एक छानसं नाव घ्यायला सांग की. नाव घ्यायला सांगू. हे सटवे घे नाव घे. घेते हा सासूबाई. आली लगेच सासूबाई. तुम्ही पण ऐका ग. मथुराला खूप उशीर होतोय ग मावशे. अहो मथुराला जाऊया. अगं पण हे नाव घेते ना. कसं बोलते? हा ऐका हे तुम्ही पण ऐका ग. जमीन आमची मोठी म्हणून लावला त्या ऊस. हे ऐका इथं ऊस लागेल. हे तुम्ही ऐका ग. जमीन आमची मोठी म्हणून लावला त्यात ऊस. श्रीकांतरावांचं प्रेम तर खूप पण बोलणं होत नाही 2-2 दिवस कारण मध्ये येते ना ही काळी घुस. मला काळी घुस बोलते. मला काळी घुस
बोलते पोरीनो ही जर बाजारला येते तर मी चालली बघ. मी रेवाची समजूत काढते. समजूत काढते ना. काढते ना. आम्हाला पण ह्या वाईट माहीत नाही बघ. आम्हाला काय एकदम माहीत पडणार ना की हो मी तुला, परंतु तोपर्यंत तू घरी जा, नाहीतर ही तुझी जाते खरेदी ना? ऐकायची नाही. ही आली तर मी चालली. अगं पण मी काय म्हणते तिला सांभाळून द्या. अंथरुणाला टेकली तर माझ्यान काय भांडी कुंडी व्हायची नाही. बरोबर हे तो काय बोलते तुला भांडी कसं सांगते हं? घरात ये, तुला जेवढं विचार घालून मारते बघ. अगं मी इले सटवे बघितलीस कशी धक्का मारून गेली. मंडळी तुम्हाला सांगते पहिला असा एक काळ होता तिथं आहे ना सून घाबरून असायची की मला सासू कशी भेटल, आणि आता असा काळ आलाय की सासू घाबरते की मला सून कशी भेटल. होय मावशी जाऊ दे ग, शेवटी तुझीच सून आहे, तुझ्याच वळणावर जाणार. होय मेली वसाडी माझी सून आहे. अगं बाजारी नाही जायचा, चला हे माठ उचला ग. वसाडी गेली बरं झालं. काय ग आता काय झाला. अगं बाई आता हे काय नवीन. नमस्कार करते हा, मगाशी राहून गेलं ग. का ग हे काय आता नवीन. ग मावशे माझं ठरलं ग. काय ग अगं मावशे माझं आणि दुर्गेशरावांचं लग्न ठरलं ग. अगं बाई मग आता हिला लगेच लागणार, लवकर लागणार. काय मावशे अगं हळद मेलेलो. अगं इथं लग्न ठरलंय ना, मग नाव घे ना. हा नाव घे नाव. हो मावशी घेते हा. हा, हा. ऐक तर, हा हा ऐका ग पोरीनो, हा हा नाव घ्या नाव, आग्रह कशाचा. होय नाव घ्या नाव, आग्रह कशाचा. जेव्हा दुर्गेशराव येतात जवळ सुगंध असतो तो विमलच्या नशेचा. बाई मला तर त्या पोरांचा लय हेवा वाटतो ग बाई. ज्यांचे नवरे तंबाखू खातात, इकडचा तंबाखू इकडं इकडचा इकडं, आणि त्या त्यांच्या पप्प्या घेतात. बाय तू घे ना एक पप्पी. मावशी मी घेऊ होय घे घेऊ का. घे घे बाय. त्या पोरीनं जवळ या. हा, हा. खोलीत खोल्या 7 खोल्या. ऐका मावशी, हा, हा. खोलीत खोल्या 7 खोल्या, मधल्या खोलीत पलंग. पलंग पलंगावर ठेवली गादी. उशी पाहिजे मॅडमला. हा, गादीवर ठेवली उशी, उशीवर ठेवली बशी मावशी, हा, बशी. आणि बशीत ठेवलं कप. हा. आणि मावशी कपाट काय काय? रिकामीच आहे. होय जेव्हा दगडूला जवळ येतात नुसता दारूचा सुगंध आहे बाय. अगं बाय 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 तुला पण भेटला काय. अगं बाय मग पहिला बघून घ्यायचा ना. अगं मावशी तुला म्हणून सांगते बघ, होय. जेव्हा ते पाहायला आले होते ना हा. तेव्हा मला सर्वजण असंच सांगत होते काय की सांगत ते होते? निर्व्यसनी आहेत बघ. अगं बाय तुला फसवलीन. हा कसं मग काय? अगं निर्व्यसनी म्हणजे निराली व्यसन करणारी माणसं, बरोबर ना. हा. काय आता घरी जा, असा 4 चौघांना बसव आणि विचार. आईला विचारते मावशी. हा हा हे बाय तू घे. मी मस्त. होय होय घे. काय तू मग ते मावशी हा मला की नाही बाई लाज वाटते. ए बाय कसली लाज वाटते. ए बये किती लाजणार आहे अजून. लाजून 2 पोरं झाली, अजून किती लाजणार आहे का. आता तिसरा करेल. जशी काही म्हणते हिला होणारच नाही. होय मावशी मी त्यांचं घेतलं ना की ते माझं काय? हा. काय अगं मावशी काय मी बोलतेस त्यांच्या तरी आठवण काय? घेतलं नाव घेतलं ना ते माझी आठवण काढतात. अगं मेले वसाडे आठवण घेत नसतात, आठवण काढत असतात. वसाडे मग घे नाव घे. बरं घेते हा हा. या ग पोरीनं या. दादरच्या चौपाटीवर होते वडाचे झाड, त्याला मी घातला बाण, आणि अभिषेक रावांचं नाव घेते त्यांच्या आईची. काय बोलतेस तरी काय. ते काही बाया त्यांच्या आईची मी सून, त्यांना देते पूजेचे वाण. लवकर बोल. अगं लोकांचा गैरसमज व्हायचा ना. बोलतेस तरी काय. मग राधे तू पण घे ना एक छानसे नाव. हो मावशी घेते हा. ऐका का पोरी नाव. हातात हिरवा चुडा. ऐकताय ना पोरी नाव. हो, राधिके. हातात हिरवा चुडा कपाली टिला. हातात हिरवा चुडा कपाली टिला. नमन नाट्याच्या प्रयोगाला हा प्रेक्षकांचा मेला. नमन नाट्याच्या प्रयोगाला हा प्रेक्षकांचा मेला. ही जोईलवाडीची राधा नाव घेते. असू दे तुमचा जिवाळा, असू दे तुमचा जिवाळा. मग शिका काहीतरी शिका. हो शिकू. अरे बांधणी काय ती व्यसनी काय 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 बोलायचं आजकालच्या पोरीला. अगं मावशे ते सर्व जाऊ दे, आम्हाला सर्वांना सांगलंच नाव घ्यायला. तू पण एक छानसं नाव घे का. मी घेते. हो मावशे. मी घेऊ. हो ऐका मग
कामं कितीही चांगली करा, तसं कामं कितीही चांगली करा तरी लोक ठेवतात नावं. काय कामं कितीही चांगली करा लोक ठेवतात नावं. आणि आमचे दगडूराव काय बोलतात? आमचे दगडूराव बोलतात अशा लोकांच्या 2 कानाखाली लावून द्या. मला काय मारतेस? अगं बाय, मला ना तुझ्यात माझे दगडूराव दिसतात. आईचा आपलं बरं. इच्छा तर पूर्ण करून घेत का नाही ग? अगं करणार आहे बाय, लवकर करीन. हा चला आता बाजारला जायचं ना. हो मावशी. मग चला उठला माठ. अगं पण बाजारला जातोय खरं, काय घेतलं? अगं मावशी, आम्ही गवळ्याच्या पोरी घेऊन काय घेणार? कोणी दूध घेतलं, कोणी लोणी घेतलं, तर कोणी ताक घेतलं. पण ते सर्व जाऊ दे मावशी, तू काय घेतलं? अगं मी काय घेतलं? माझं तर सटवीनं आणलं होतं ना उचलून. मी आपलं तिथं येऊन बसून मार. काय अगं मग असं मारत बसेल. बोलतो मावशी? चला. अगं पण हा एवढा मथुरेचा घाट चढेपर्यंत कोणीतरी छानसं गाणं बोला बघू. मावशी आपण राधेलाच सांगूया. हो राधे. सर्व पोरी नाम देतो. हा राधे, तूच एक छानसं गाणं बोल बघू. हो मावशी. हा मथुरेचा अवघड घाट ग, हा मथुरेचा अवघड घाट ग, डोईवारी घेऊन माट ग, वळणा वळणाची ही वाट ग, करुणी चला आपला थाट ग, वळणा वळणाची ही वाट ग, करुणी चला आपला थाट ग. मथुरेचा अवघड घाट ग, मथुरेचा अवघड घाट ग, डोईवारी घेऊन माट ग, वळणा वळणाची वाट ग, तरुण चला आपला काट ग, वळणा वळणाची वाट ग, तरुण चला आपला काट ग. सूर्य येतोय माथ्यावरी, जाऊ भरभर बाजारी, जाऊ बरबर बाजारी, जाऊ बरबर बाजारी. ते येतील सवंगडी, ते करतील मनमानी, ते करतील मनमानी, ते करतील मनमानी. चला चला बाई जाऊया ना, चला चला बाई जाऊया ना, दया दुनाच करतील नाश ग, वळणा वळणाची वाट ग, तरुण चला आपला काट ग, वळणा वळणाची वाट ग, तरुण चला आपला काट ग. मथुरेचा अवघड घाट ग, मथुरेचा अवघड घाट ग, डोईवारी घेऊन माट ग, वळणा वळणाची वाट ग, तरुण चला आपला काट ग, वळणा वळणाची वाट ग, तरुण चला आपला काट ग, वळणा वळणाची वाट ग, तरुण चला आपला काट ग, वळणा वळणाची वाट ग, तरुण चला आपला काट ग.